निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो. हॅलो, सुनीता ताई ना? हो, बोला ना ताई. तुमचे आलेले आहेत ना आधीचे अनुभव? हा, आधीचे आलेले आहेत. मी रविवारी केलता पण तुम्ही उचललाच नव्हता. नाही, मी गावी गेलेली होती ना, तिथे रेंजच येत नाही ताई. हा का? श्री स्वामी समर्थ ताई. श्री समर्थ. आणि तुमचे लाख लाख कोटी धन्यवाद ताई. का खरंच हो ताई? मला तुम्हाला लय दिवस झाला अनुभव शेअर नाही का, आपण एक अनुभव शेअर केला होता गायांचा गाय बद्दल. कुत्रा. हा हा हा. हा, तर त्या गायांच्या आता गायी येल्यात ना 2. अच्छा. हा. हा, आता येले, अजून महिना नाही झाला त्यांना. अच्छा अच्छा. हा. आणि त्या येल्या ताई, त्यांना दोन्हींना पण चांगल्या कालवडी झाल्यात. अरे वा, कालवडी झाल्या. अहो, पण तोच अनुभव मला शेअर करायचा होता, कारण एक गाय चांगली येली पण एका गायला लय त्रास झाला बरं का. अरे अरे अरे. आणि दुसऱ्या गायचं, त्या गायचं काय झालं, चांगली गाय तसं यायचं मला 1 तासात येतात बरं का. हो ना. हा, ही दिला 1.5 तास. मी अनुभव शेअर करू ना? हो, करा ना. हा, मग तिला काय झालं, 1.5 तास आम्ही 4-5 जण तिच्यासाठी उभे राहिलो बरं का. हा हा हा. आणि तिने काय केलं, घाण टाकायची आणि मग बसल्याच्या नंतर ते ना गायचे उलटे पाय आले. अय्या, म्हणजे जे बाळ होणार आहे त्याचं का? हा हा, गायाचे सरळ पाय यायला पाहिजे, उलटे पाय नाही यायला पाहिजे. हो का? अच्छा अच्छा. हा, हा आणि ते गायचं काय झालं, उलट पाय आले. मग माझं चुलत दिराला आम्ही बोलवलं होतं ना वासरू वाढायला. हा 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 हा. आणि मग त्यांना बोलत ते लागले म्हणायला की वहिनी तुम्ही डॉक्टरला बोलवा, गाय तर खालीच होणार नाही, गायला लई त्रास होईल, वासरू अरे सरकलं तर गाय अरे जाऊ अरे पण अरे. शकते असे म्हणले ना. अरे बापरे. हा. मी एवढी घाबरले, पण माझा विश्वास होता. मी ना स्वामी आईला एवढी धावून बोलायची ना, म्हणायचे स्वामी महाराज तुम्ही पुढे असेल तिथून या पहिले. हा हा. तो म्हणजे इतकं सारखं माझं जप तर चालूच होतं, कारण 2-3 दिवस आधी मी त्यांना तारक मंत्राचं पाणी पाजलं होतं, तर गायी अरे यायला लागल्या कळतं ना वा. आपल्याला. हा हा हा. आणि मग त्यांचं दुखायला लागलं, मी अख्खं रक्षक त्यांच्या अंगावर टाकून दिलं. अरे वा. रक्षक टाकून दिलं, जे तोंडात सोडलं आणि लय धावा करायला लागले की स्वामी आई धाव, स्वामी आई धाव, कुठं असेल तिथून धाव. आणि बघा ना, 5 मिनिटात गाय तटक्यास उठली बरं का. हा हा हा. उठली, लगेच बसली, गाय पाय लगेच सरळ तिची. अय्या. बघा ना, लगेच पाय सरळ. असं मी सगळ्यांना म्हणजे दीड तर पाय मला कोणाचे सरळ, गाईचे की येणाऱ्या बाळाचे? येणारे बाळाचे, वासराचे. मग ते कसे सरळ झाले? बघा ना कसे सरळ झाले, सगळे माझ्या तोंडाकच बघायला लागले. माझे मिस्टर, ते दीर बापरे. सगळे माझ्याकच बघायला लागले. म्हटले असं होऊच शकत नाही वहिनी. म्हणलं बघा बापरे. ना, माझी स्वामी आई काही बी करू शकते म्हणलं. खरंच ताई. किती आणि मोठा अनुभव उलटे आहे पाय ताई. म्हणजे काय, मागचे पाय का? जेव्हा आहे ना गाय येते ना, त्या टायमाला फुगा येतो बरं का. हा हा हा. आणि फुगा आल्याच्या नंतर 2 पाय असे सरळ खाली येतात. अच्छा, म्हणजे तोंडाजवळचे पाय येतात का मागचे शेपटीकडचे? तोंडाकडचे पाय आणि शेपूट, तोंड आणि पाय संगच येतात. अच्छा अच्छा अच्छा. हा. मग आणि उलटे पाय आले म्हणजे काय झालं मग? पाय असं उलट झालं वासराचं. ओ. अच्छा. तोंड आलंच नाही, नुसतं हे चालू, फक्त पाय पाय चाले ना. आले. अरे 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 अरे. हा हा. हा, पाय आले. आणि मग सगळेच घाबरले ना. आता डॉक्टर शिवाय पर्यायच नाही, कारण एकदा वासरू सरकलं की गाय जर उठत नाही, गाय नाही उठली तर गाय मरू पण शकते ना याच्यात. बाई ग. आणि माझं काय होतं की गाय खाली व्हावा, तिकडे काही होऊ दे, मला काही त्याचं घेणं देणं नव्हतं. बरोबर बरोबर. कसं असतं, बाई माणूस असं आरडाओरडा जमा करते, गाईला काही वरडता येत नाही, काय नाही हो ना. ना, बिचारी. खरंय. हा, आणि मला चित्राबांच्यात लय प्रेम आहे बरं का, खरं सांगते. खरंच. कोणी कुत्रा असलंच असो, पाहिजे. मांजर असो. मुके जनावर आहेत ना ताई ते. हा, आणि मला एक तर गाय खाली व्हायचं म्हणलं का लय काळजी. पण मी सारखे 8 दिवस महाराजांची धाव, म्हणजे रक्षक हो. लावायची त्यांना बरं का, आपलं अरे वा. बोळा भाऊ नाही का. आणि बापरे. मग ते झालं. आणि मग कालवड बाहेर काढल्यावरती कालवड हालचालच करीना. अरे अरे. वडली वडली 5-6 जणांनी वडलं. आणि ते वासरू, अहो इतकं रागाट वासरू. बापरे. आणि खाली पाडल्यावर ते दीर काय म्हणते, वहिनी तुमचं ते वासरूच मेलंय. मी म्हणलं अरे मरू द्या, गाय सलामत झाली ना बाद झालं. आणि 10 मिनिटात फक्त मी रक्षक घेतलं आणि त्याच्या अंगावर शिपलं बरं का. अरे वा. हा हा. आणि ते उठलं लगेच, मानबीने हलवलं लगेच. बाई ग, अंगावर शहारे येतात हो ताई. अहो खरंच ताई, स्वामी महाराजांची इतकी लीला हे आहे ना, जे खरंय. स्वामी महाराजांच्या शिवेत असेल ना, खरोखर हो. ते भरून पावलं. खरंच खरंच ताई. खरंच मला तर पावला पावली त्याचे अनुभव आहेत, पावला पावली. बापरे. आणि मग त्याच्यानंतर ताई तुम्हाला काय सांगू, ती कालवड सगळी म्हणतात की कालवड महिन्याची असून इतकी रगाट कालवड झाली अहो ताई. हो का?
लय अरे रगाट बापरे. कालवड आहे, इतकी भारी कालवड आहेत ना, दोन्ही पण झालेत ना. खरंच महाराजांनी मला प्रसाद दिलाय बरं का. अरे वा, किती तारक छान. मात्र तीर्थ आपण पाजलं होतं ना, लागत नव्हते हो तेव्हा. हो 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 हो. त्याचा इतका भारी अनुभव आलाय ना मला, खरोखर लय भारी आलाय. अरे वा. हा. किती छान ताई. आणि दुसरा अनुभव म्हणजे ताई, आपल्या वस्तीवरती सगळ्या गायांना खुरकूत झाला होता बरं का, आजारी हा. कोणता आजार? खुरकूत खुरकूत. अच्छा, हा हा हा. हा, एक त्या खुरकूत आजारात काय त्रास होतो त्यांना? त्यांना आहे ना, तो आजार खात नाही, परत ते पायाची नखं असतात ना, ते जात्यात. अरे बापरे. आणि त्या काही टायमाला त्याचे चांगले होतात बी, काही टायमाला मरतात पण. बाई ग. इतका भयंकर आजार असतो. आणि त्यात माझ्या गाया गाभण होत्या त्या टायमाला, 7वा-8वा महिना चालू होता. अरे बापरे, हा 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 हा. आणि वस्तूवर सगळ्या गायांना झालं होतं ताई, पण आपल्या गायांना नव्हतं झालं बरं का. अरे वा. मला इतकी भीती वाटायची ना, मी रोज त्यांना तारक मंत्राचं पाणी पाजायचे, कारण तो एक रोग एका गायला झाला का सगळ्या गायांना होतो. बापरे. हो का? आणि जवळ घोट्याजवळ आलता आपल्या, पण ताई स्वामी महाराजांची इतका मोठा अनुभव, माझ्या गायांना एका पण गायला झालं नाही. बापरे, बघा ताई. खरंच नाही झाला. तारक आणि त्यात मंत्राची ताकद. खरंच तारक मंत्राची, पण आपल्या महाराजांचं पण खरंच लय खरंय म्हणजे खरं लय. खरंय. आणि त्यातून मग त्या शेजारी त्या गायांना लोन करायचं होतं ना, शेजारच्या चुलत दिराला. हा हा हा. आणि त्यांच्या गाय आजारी असल्यामुळे लोन होत नव्हतं ना, 2 गाय आजारी होत्या ना त्यांच्या. हा 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 हा. तर त्यांनी आपल्या गाय, त्यांना सगळ्या वस्तू होती गाय मागितल्या, त्यांना कुणीच गाय दिल्या नाही. तर मी महाराजांवर विश्वास ठेवून दिल्या त्यांना गाय, हा 10-15 मिनिटासाठी नाही का, हा हा त्यांच्या गोठ्यात बांधायला. हा. बांधायला दिल्यामुळेच पण मला धाकधूक, बाई आता त्यांच्या गायला आजार झालेला, आपल्या गायला नाही व्हावं नाही का. अरे बापरे, हा हा हा. पण दिलं महाराजांच्या इच्छा, जाऊ दे. आपल्या महाराजांनी कधी कोणाचं चांगलं काम होत असेल तर होऊन द्यायचं नाही हो का. हो हो हो, खरंय. मी दिले, जाऊ दे मरू दे म्हटलं, दिले ताई, पण तरी पण माझ्या गायांना काही झालं नाही बरं का. बापरे, त्यांच्या गोठ्यात बांधून सुद्धा. त्यांच्या गोठ्यात जवळ शेजारी गाय बांधली, फोटो काढायला लागतोच ना हो लोन करायचं हो हो असल्यावरती. हो हो. तरी सुद्धा आपल्या गायांना काहीच झालं नाही ताई. बापरे, किती स्वामींची कृपा हो ताई. किती स्वामींची कृपा ताई, खरोखर इतके अनुभव भारी भारी येतात ना, लय भारी भारी येतात. खरंच ते खरंच. 2 अनुभव झाले का, आता मुलगा नाही का, मला वाटते मे मध्येच मला वाटतं त्याला लय दिवसापासून अक्कलकोटला जायचं होतं बरं का. मुलाला का? हा, त्या मुलाला तुम्हाला नाही का फोटो पाठवता, गाडी घेतली. हो 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 हो. हा, त्याला टाइम भेटेना तुमच्या संग अनुभव शेअर करायचा. पण आता काय झालंय, हा. एवढ्या 2 महिन्यात इतकी कामं वाढलेत ना त्याची, त्याला हो वेळ का? सुद्धा भेटत नाही. अरे बापरे. आता बघा, त्याचे पप्पा आज दिंडीला गेलेत बरं का. हा हा हा. आणि त्याला आज 25 बॉक्स तिथं, ते बॉक्सची बंद काम, बॉक्स कमी पडले का त्या मशीनवाला बॉक्स काढू लागतोय. अरे बापरे. हा ना, त्याच्यामुळे त्याला काही टाइमच भेटला ना. आणि मग तो आता अक्कलकोटला गेलता ना मे मध्ये. हा हा हा. सगळ्यांना विचारलं आपण जाऊ अक्कलकोटला, पण कोणी हाच म्हणा ना, कारण आता शिरूर पासून बरंच लांब आहे ना हो. बरोबर, हो हो हो. हा, मग तो बाईक वरती गेला ताई. बापरे. अक्कलकोटला बाईक वरती गेला म्हटला. आणि बाईक वरती गेलो आम्ही, जवळजवळ म्हणले सोलापूर पाशी गेलो, चहा प्यायचा होता ना. हा हा हा. तर चहा प्यायचा होता, तर त्या एक जोडीदार घेऊन गेलता. त्याला मला आपण चहा पिऊ देतो का, म्हणला पुढे पिऊ चहा. आणि हा मग ती सोलापूरमध्ये थांबली चहा प्यायला बरं का. हा हा चहा प्यायला, चहाची ऑर्डर दिली आणि बसले तिथं. हा. आणि चहाची ऑर्डर आली न, लय मोठा आवाज आला गाडी धडकल्यावानी बरं का. अगं बाई. हा एक जणाची गाडी, 4 चाकी गाडी होती आपली, आणि एक पुढे डंपरने ती गाडी उडवली बरं का. अरे अरे अरे. हा. तर त्यात आहे ना एक फॅमिली होती म्हणला. बापरे. तर हा. आम्ही तो चहा पण ठेवला आणि पहिले गेलो त्याला बघायला. तर ती गाडी उडून त्याला निघून गेली होती. अरे. पण स्वामी महाराजांच्या कृपेने तो म्हणला, ताई मम्मी, त्या गाडीच्या लोकांना कोणालाच काही झालं नव्हतं. ते बी स्वामी भक्तच होते बरं का. अरे वा. हा हा. पण त्यांना मुक्का मारले लागला होता बरं का. बाई ग. मग याने ती गाडीतून माणसं बाहेर काढली बरं का. कोणीच नव्हतं, रात्रीचे 1:30-2 वाजले होते. बापरे, बघा. हा, कोणीच नव्हतं म्हणला. आणि मी ती आतमधली गाडीतली माणसं काढली. त्या ताईला मणक्याला दणका बसला होता ना. बापरे. मग त्या ताईला पण बाहेर काढलं. आणि त्या 2 मुली, 2 नवरा बायको होते बरं का. आई ग. त्यांना चौघांना त्यांनी बाहेर काढलं बिडलं. अँम्ब्युलन्सला फोन केला. हा अँम्ब्युलन्सला फोन केल्यावर मग एक पोरगी 8वीला होती आणि एक 12वीला मुलगी होती. हा हा हा. तर ती 8वीला मुलगी, तिने त्याचा हात धरायची, म्हणायची दादा तुला आमच्या स्वामी महाराजांनीच पाठवले. आई ग, तर बघा. तो म्हणायचा की ताई मी पण स्वामी भक्तची म्हणला. अरे वा. हा, बघा. तू घाबरू नको म्हणायचा. नाही म्हणायचं दादा तू माझ्या संग चल ना दवाखान्यात. तर तो तर कधी अँम्ब्युलन्स मध्ये बसलेला नव्हता, तो लय घाबरते. आई ग. हा. एवढा घाबरायचा. पण म्हणलं त्यांच्यासाठी मी बसलो बाई अँम्ब्युलन्स मध्ये. बापरे, बघा. बाईक सोडली पाठीमागच, त्या पोराला मला घेऊन येतो. आणि त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर ट्रीटमेंट करून, हा. आणि मग परत पुढल्या प्रवासाला निघाला. बापरे ताई, हा, केवढं मोठं कार्य केलं हो त्याने. बघा ना महाराजांनी कशी सेवा करून घेतली. माझ्या अंगाला काटा हो, येतोय. हा, खरंच
खरंच ताई. आणि परत म्हणला चहा पिलो आणि 15 मिनिटाच्या रोडवरती गेलो असं म्हणला. बाप तिथं एक माणूस गाडी ढकलीत ढकलीत चालला होता. 2:30 वाजले रात्रीचे म्हणलं, 3 बापरे. वाजले ते. हा. तर मग मी थांबलो. म्हणलं, दादा काय झालंय गाडीला? तर म्हणला, माझी चेन तुटली आणि बाळा मी लय थकलोय. आई असा ग. मिडियमच वयाचा असेल, लय वयाचा पण नव्हता आणि लय म्हातारा पण नव्हता. असा हा 50-55 वर्षाचा असेल म्हणला. हा 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 हा. आणि मग म्हटलं, मी काय केलं, आमच्या गाडीवर त्याला बसवलं हा. आणि त्याची गाडी ढकलीत ढकलीत पंपापर्यंत नेली म्हणला. बापरे. त्याची गाडी ढकलीत ढकलीत पंपापर्यंत नेली म्हणला आणि तिथून पुढे मग त्याला नाश्ता पाणी चारलं अरे. आणि म्हणलं, दादा तुम्ही सकाळ जा, कारण आहे ना मेकॅनिक थोडा लांब होता ना. हा हा. मग त्याला तिथं थांबवून त्याला कसं याला तिथं थांबवल्याच्या नंतर त्याला चहा पाणी पाजा, पेट्रोल पंपापाशी सोय असती ना हो आणि हो जंगल हो. एकांती रस्त्यावर भीती वाटते ना. बरोबर आहे. हो हो. मग तिथं त्याला थांबवलं आणि तिथून पुढे चहा पाणी दिलं. तिथून पुढे ते पुढच्या प्रवासाला निघाले महाराजांकडे जायला. बापरे. किती भारी कार्य केलं बघा ना ताई. किती कार्य छान झालं त्याच्याकडून. हा, हे पुण्य त्याला नक्कीच कुठे ना कुठे आडवं येणार ताई. काही पुण्य नाही. आता त्याच्या पप्पांना जून याला फेब्रुवारी मध्ये पप्पाला पाठवलं होतं देवदर्शन करायला, 4 राज्य फिरायला. पप्पाचे पैसे भरून पप्पाला पाठवलं होतं त्याच्या त्यांनी. बापरे. हा, आपलं गिरनार, गुजरात त्या अरे साईडला त्यांनी बापरे, पप्पाला. गिरनारला पण जाऊन आले त्याचे वडील. हा, त्याच्या वडील गिरनारला पाठवलं होतं त्यांनी. अरे बापरे, बघा. आणि तो फिरून आला ना. आता मला ते 14 मेला माझे पैसे भरले ताई. मला अक्कलकोटला जायची एवढी इच्छा होती ना ताई. पण त्याने अक्कलकोट नाही तर 12 मल्हार, बापरे. 12 मल्हार, 3.5 पीठ, अक्कलकोट, गाणगापूर, बाळूमामा, लक्ष्मी आई सगळे देव त्याने माझे करून दिले. बापरे. जाऊन माझे आले तुम्ही? हा, जाऊन आले मी. मग घरी कोण होतं बघायला एवढं सगळं? घरी बघायला गाया गाभण होत्या. हा. एकच गाय पिळायला होती. मग तो त्याचं काम करून पप्पाला करू लागायचा. बापरे. तिकडं करून इकडं करू लागायचा. मी म्हणायचे अरे सोय नाही बसायची, मला मी करीन मग ऍडजस्ट, तू जा, तुझं घरी आई जाणं ग, व्हायचं. असा कुठे मुलगा असतो का बघा ताई. ताई खरंच तुम्हाला खोटं सांगत नाही की माझं काहीतरी गेल्या जन्माचं पारंब्य असावा. खरं खरं ताई. आणि तो असा पोटात हिरा होता ना. आला तुमच्या पोटी. खरंच, आणि तो पोटात होता ना तेव्हा मी नवनाथ वाचला होता ग्रंथ बरं का. आई हो वडील का. मंगळ होती ना. हा. हो आणि खरंच माझं काहीतरी आमच्या दोघांचं नवरा बायकोंचं खरंच काहीतरी पुण्य असावा, हो 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 हो. म्हणून असा मुलगा आम्हाला जन्माला आलाय ताई. खरंच ताई, खरंच. त्याच्यावर खूप स्वामींची कृपा राहील ताई. खरंच खूप राहील. आणि तुम्हाला मी म्हणलं नंतर ते कामाचं त्याचं काम चाललंय ते. हो हो हो. त्याचा आता हे रिझल्ट ह्या कंपनीने ना दिल्लीला रिझल्ट दिलाय. दिल्ली तुला जेव्हा फोन येईल ना तेव्हा ते कामच होईल म्हणून सांगितलं. होईल होईल ताई, त्याचं सगळं हा, छान होईल. ताई एवढंच नाही, त्याची ही कामं चालू असून सुद्धा तो दुसऱ्यांना बी कामच देतो. बघा. तो असं नाही म्हणत की ते काम मला भेटलं तर मी अजून पैसे मला जास्त येतील ना. हो. तसं नाही. मी म्हटलं त्याविषयी, अरे तू त्याला काम दिलं मग जाऊ दे ना, आपण अर्धी खाऊ, त्याला पण अर्धी देऊ, एक का खायची आपण. अरे वा. म्हणजे ताई तुम्हाला खोटं सांगेन, मी त्याला शिकवायला पाहिजे, तो मला शिकवत तो असतो. तुम्हाला शिकवतो. किती गुणी मुलगा आहे हा, हो ताई. खरंच ताई एवढे लोक त्याला हेच नाही. तिथं त्या कंपनीत काम चालू नव्हतं का. हा हा. त्या सरांनी मीटिंग घेतली होती. ते सर त्याचे इतके गुण गात होते ना. म्हणले तुझ्या वयाची पोरं आमची फिरतात म्हणले. तू 22 वर्षाचा आहे ना आता, तर हो आमची ना. पोरं आहे ना फिरतात म्हणले ना. आज तू माझ्या बरोबर बसलाय म्हणला. बघा आणि ताई, खूप पुढे जाईल तुमचा मुलगा, फार नाव कमवेल बघा. अहो आताच एवढे लोक त्याचे गुण घेतात का, तर खरं हा खरले गुण ना. घेतात. हा, खरं कसले गुण घेतात. खरंच स्वामींची कृपा आहे ताई तुमच्यावर खूप. अहो दरवर्षी पारायण चालू, दर महिन्यात पारायण करतो, दर महिन्यात त्याचं पारायण चालू आहे. बाप रे. हा, आता त्याला आहे ना गिरनारला जायचंय हा 6 हा. तारखेला. हा, 6 जाऊ तारखेला दे. गिरनारवरून आला की मग तो म्हणला गुरु पौर्णिमा आहे ना, तर 21 तारखेला काय. हा 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 हा. मग पारायण चालू करायचं परत त्याला. गुरुचरित्राचं की गुरुचैत्राचं पारायण करतो. गुरुचैत्राचं पारायण करतो. सारा अमृताचं एक मांडी करतो रोजची बरं का. बाप रे. परत तारक मंत्र 11 वेळा, जपमाळ 11 वेळा, अजून ते कसलं गायत्री मंत्र आहे ते 11 वेळा. त्याची बाप 2 तास सेवा असते कंप्लीट. बाप रे. बाप रे. हो ताई. आणि स्वामी महाराजांबद्दल आपण जरी काही सांगू द्या आणायला लगेच आणणार, कधी कटाळा करणार नाही, काय नाही. आता बहिणीला सेवा करायला सांगितली, बहिणीला पारायण चालू करायला सांगितले. कालच्यापासून ती पहाटे 3 वाजता उठून पारायण करते. अरे वा ताई, किती पवित्र घर आहे हो तुमचं. हा, आम्ही सगळी करतो. आता महाराज आमचे गेले दिंडीला, ते असतात ते पण करतात. अरे वा. आणि आता खरंच. दिंडी आहे ना, सगळेच जण आता दिंडीला गेलेत वारीला. हा, आता आता ते गेले वारीला. आता ह्या गायांचं बियांचं सगळं मीच हँडल करते एकटी. पोरगी लागते बापरे. पिळवाया. हो. ती मग जाते ना शाळेत? हो, ती 15वीला, आता ती 15वीला गेली. हा 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 हा.
आणि हा दुसऱ्या वर्षाला आता. अरे वा, मस्त हा, मस्त ताई. नाही खरंच ताई, महाराज घरात आल्यापासून इतकं चांगलं झालंय ना, हो हो, खरोखर लय चांगलं झालंय. किती छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. नाही ताई, आपलं आहे ना, आणि मी पण ना गायांचं करून आता मला ह्या टायमाला गायांचं उरकत, मी इथून पुढे महाराजांची सेवा करते. हो ना ताई, कमाल आहे तारक तुमची. मंत्र आणि सारा अमृत बघा ना, पुस्तक मला वाचता येत नव्हतं, माझी पण 7वी शिक्षण झालेलं आहे, हो पण ना. मला आता क्लिअर वाचता येतं ताई. अरे वा. हा, मी रोज वाचन करते. 3 अध्याय तारक मंत्र जपमाळ, हो. 10 का वाजू दे तरी करते. नाही, आणि केलंच पाहिजे, उठता, ते तर केलंच हा, पाहिजे. उठता बसता सगळं महाराजांचं नाव वाचते. हो ना, खूप छान ताई. हा ताई, माझ्या बहिणींना सुद्धा लय अनुभव आलेला आहे. हो. बहिणींना, आणि आता मी गेलते ना तिकडे देवाला, तर तिथं माझ्या मैत्रिणी झाल्या 2, त्यांना पण सांगितलं करायला, त्या पण लागल्यात करायला. अरे वा 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 वा. तुमचा नंबर दिलता, तुम्ही हा. त्यांना हे पण करून घेतले, जॉईन पण करून घेतलं आपलं स्वामी ओम चॅनल मध्ये. हो का, अच्छा अच्छा, हा हा. हा हा, तर दोघींना पण सांगितलं करायला, दोघींना पण म्हणलं करा तुम्ही. नाही नाही, नक्की ताई. पण खूप सुंदर असतात तुमचे अनुभव. मी हा शेअर करते हं, ताई. हा हा, चालतंय चालतंय. हं, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी. असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.